एका श्रीमंत बापाला एकच मुलगी होती आणि तिचं लग्न झालं, पण घरचं काही एकदम पैसा पाणी भरपूर होतं. म्हणून त्या बापानं सगळी काही इस्टेट मुलीची आणि जावयाच्या नावची करून टाकली. ते दोघं जण आईसारामध्ये जगू लागले. पण भानगड अशी झाली की त्या म्हाताऱ्याला नंतर कुणीच सांभाळून घ्यायना. त्याला वाटलं मी हे काय केलं, यांच्या नावचं केलं आणि हे माझं मला पण करून खाऊ घालूया. त्या म्हाताऱ्याकडे कमी लक्ष द्यायला लागले. म्हणून म्हाताऱ्याने एक डोकं लढवलं, सावकाराकडे गेला आणि त्यापल्या नावची जमीन सगळी होती ना ती सावकाराच्या नावची केली. आणि सावकाराला सांगितलं, तुम्ही मला 10 पेट्या भरून द्या, एक पैशाची द्या आणि 9 मध्ये नुसते दगड भरून द्या. मग सावकारानं सांगितलं तसं दिलं. हा घरी घेऊन म्हातारा आला 10 पेट्या. मग त्या म्हाताऱ्याने एक पेटी उघडून दाखवली आणि म्हणाला, पहा पैसे, ही चावी माझ्या कमरालाच असणाऱ्या 10 पेट्याची. पण एक सांगून ठेवतो, मी जिवंत आहे तोपर्यंत ही वरली पेटी आपल्याला पुरली पाहिजे आणि नंतर मग तुम्ही ह्या 9 पेट्या खर्चा, पण ही एक पेटी आहे तोपर्यंत मी चावी कोणाला देणार नाही. मग म्हाताऱ्यानं डोकं लढविलं आणि एक पेटी त्याच्या जीवन संपेपर्यंत संपून टाकली. आणि म्हातारा काही दिवसांनी गेला आणि मग त्यांनी 9 पेट्या उघडून पाहितल्या तर त्यात काय दगड भरलेली आणि एका चिठ्ठीवर लिहिलं होतं, जो बाप शहाणा आहे त्यानं आपल्या मुलांच्या नावावर मरायच्या अगोदर इस्टेट कधीही करू नये.